दुसऱ्या फेरीतील बेलवाडी संघ मागील मॅच हारता हारता जिंकला हेच म्हणावं लागेल. जिंकलेला मॅच हारला होता आणि त्यानंतर तो मॅच जिंकला. म्हणजेच लो स्कोर 24 बॉल 26 रनचा मॅच, तिथे तो मॅच घेतला आणि शेवटला मॅच फिनिश देखील झाला. दोन सलामीवीर धुरंधर बॅटर सुरेश पाटील आणि ऋषिकेश पाटील. ऋषी आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मॅचच्या दिशेने देवी दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती, बॉलर रेडी होतोय मिस्टर साहिल. पहिला बॉल अकूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ होती, उगचा पटका खेळायचा होता, डॉट बॉल येतोय. प्रेक्षकांची गर्दी अप्रतिम पाहायला मिळते. सकाळपासून आतापर्यंत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद. किंग ब्रदर्स युट्यूब लाईव्ह वरती स्पर्धा कव्हर केली जाते. मला वाटते असोसिएशन मध्ये ते रजिस्टर आहेत आणि नक्कीच त्यांना सुद्धा मान्यता प्राप्त दिली, म्हणून चांगलं कार्य ते करतायत. क्लॅरिटी का बिग बॉस थोडा बाहेर ठेवला आणि जेवढा बाहेर निघेल तेवढा व्हाईट बॉलचा सिग्नल येईल. आकाश पंचांच्या भूमिकेमध्ये नॉन स्टॉप अंपायरिंग. काय स्टॅमिना आहे आकाशचा, कौतुक करेन. आदरणीय गुरुजी गडगे यांचा आज वाढदिवस आहे आणि थोड्याच वेळात बर्थडे बॉय आपल्यापर्यंत पोहोचतील. मोठा पटका खेळायचा होता. फुल टॉस बॉलला फक्त दिशा दिली आणि यावेळी हाताने बॉल अडवण्याऐवजी फुटबॉल प्रमाणे चेंडूला घेऊन चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 धावा. दोन्ही या धावसंख्येने धावफलक 3. बॉलचा विचार केला तर 2. आमचे स्कोरर मॅन विथ गोल्डन फिंगर मिस्टर महेश, धाव पुस्तक नोंदक, चांगले गुण तालिकेमध्ये स्कोरिंग करतायत. आता हुकचा फटका कन्वर्ट केलाय, गॅप शोधलाय, इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. वेलकम बाउंड्री चौका. तीन वाजता थोडासा आळस आला होता आणि त्यानंतर आता डीजे देखील रेडी आहे की सुस्ती उडवण्याकरता. 4 धावेने धावफलक वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या 7 धावा 7. तारेला बॉल लागलाय, म्हणजेच हा बॉल डेड असेल. नक्कीच एक तर कॅश किंवा मोठा फटका, 2 ऑप्शन होते. त्यापैकी मला वाटते जास्तीत जास्त बाउंड्री जाण्याची दाट शक्यता होती या बॉल वरती. डेड बॉल. अंधार पडत चाललाय. घड्याळामध्ये 5, 5:30, 6 पर्यंत थंडीमध्ये आपण पाहिलंय, हिवाळ्यामध्ये काळोख पडत असतो. याही नगरीमध्ये तेच पाहिलंय. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने. फाईन खेळायचा होता, फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट नाही केलाय. डॉट बॉल येतोय. 7 रन 4 बॉल. भाऊया यावेळी नो बॉलचा इशारा. येणारा बॉल फ्री हिट. इकडचे ग्रामस्थ, आजी माजी खिलाडू, त्यानंतर लेडीज महिला वर्ग देखील आहे. आजी असतील, बॅटचा आनंद घेऊन नक्कीच भरपूर एन्जॉय करतात. आकर्षित करते हे मैदान, ही स्पर्धा. माजी आमदार चषक, दमदार चषक, दर्जेदार चषक. फ्री हिटचा बॉल. 8 रन धावफलकावरती. फ्री हिट वरती मात्र बिग हिट येऊ शकला नाही. डॉट बॉल येतोय, खालीच राहतोय. फॅन्टास्टिक डिलिव्हरी. 5 बॉल 8 धावा. यानंतरचा मॅच किती ओव्हरचा असेल याची चर्चा आयोजक माहिती देईलच. 3 चिठ्ठ्या पडतील मला वाटते. यावेळी पुन्हा एकदा काय गोलंदाजी राहिलंय. पहिल्या
या अगोदरचा बॉल नो होता, त्यानंतर 2 लगातार डॉट, कम बॅक केलाय, 1 ओव्हर 8 रन. डीजे मध्ये आणि क्रिकेटमध्ये फार घातक असतो, पण टाइमपास करू नका. नक्कीच आमच्या सोबत आणखीन एक कॉमेंटेटर रेडी आहेत कमेंट पास करायला. जयेश कांबडी. भरपूर गुण आहेत ऍज अ डिजिटल स्कोरर, ऍज अ डिश जॉकी, कॅमेरामॅन. गोवर्धन भुईर प्रोप्रायटर आहेत, आणि प्रोप्रायटर बघा किती मेहनत घेतली त्यांनी सुद्धा. त्यांच्यावरती एक कॅमेरा नक्कीच फिरेल. बॅकफुटला जाऊन जागा पडून केलाय जो तो बॉल पिचिंग केला ना, त्यावेळी ऑफ स्टंप वरती पिचिंग केला, बाहेर कट केला, सरळ डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॉल. नक्कीच 8 धावा. एका इनिंग नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकला जाईल, लकी ड्रॉ. उलट दिशेने खेळलाय, हा बॅट वरती बॉल यायला हवा, इथे दांडी उलट केले, उलट फेर. मैदानाच्या आतमध्ये काय संदेश देईल, षटकार चौकारांचा की संदेश वरती इथे आक्रमण केलं जाईल. संदीप बॉल एक मार्क वरती, 2 बॉल 1 विकेट त्याला मिळालाय. 8 रन 1 गडी बाद, पहिला विकेट बेलवाडी संघाच्या माध्यमातून. मॅच आपण बघतोय, एका साइडला संघ आहे आई गावदेवी बेलवाडी आणि त्याच्या अपोजिट संघ आहे आई गावदेवी वॉरियर्स पाचुरका. याच परिसरातील 2 संघ आमने सामने. बेलवाडी बी ची स्पर्धा, बेलवाडी ए गाजवेल का? 8 धावा. पुढचा बॉल. हो, यावेळी शरीरभेदी चेंडू होता आणि पाहिलं तर इथे बॉल कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. डॉट बॉल येतोय. 3 बॉल 8 धावा 1 विकेट. नेक्स्ट बॉल. खडी खडी खेळलाय, बॉटम हँडचा केलाय वापर, चेंडू करतोय हवाई सफर, येतोय सिक्सर, षटकार. नाच गो मीना, नाच गो मीना, नाच गो मीना, नाच गो मीना. दोन मॅच बाकी आहेत अजून. 5-5 झाले. 6च्या आत कसाही शेड्यूल कंप्लीट झाला पाहिजे. हो, यावेळी पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा नादात ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हर, रन आहेत 14. यस डीजे.
आणि पहिला दिवस होता, पहिल्या दिवसा उशीर होतो. उद्या मात्र लवकर मॅच चालू होईल. आकाशने सांगितलं होतं की 8 वाजता चालू होईल, 8 8:30. उद्या 9 वाजता मॅच चालू होईल. 9 ला रिपोर्टिंग करायचे, 9 9:30च्या आसपास. 9 वाजता 9 ला पहिला बॉल पडेल. स्वराज कारेला. स्वराज फुल टॉस बॉल, परंतु फुल टोल नाही वसूल केलाय. इथे मात्र अडवला गेलाय. विकेट आउट. टोल नाका आहे आणि तिथे अटक केला या बॅटरला. फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल नाही करू शकला. ट्रॅफिक पोलिसांनी नक्कीच बेड्या ठोकल्या, तेच म्हणावं लागेल. चलान काढलंय. 14 धावा 3 विकेट. 1432 काही कांचा लकी आकडा असेल तो येतोय. 14 धावा 3 विकेट 2.1 बॉल. पुढचा बॉल. मोठा फटका खेळलाय टायमिंग नुसार. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर डान्स. सिक्सर. क्या बात आहे. त्या ठिकाणी इकडचे ग्रामस्थ मॅच बघत होते आणि नक्कीच थंडी जी होती ती घालवण्याचा प्रयत्न होता आणि दूर काढलाय अक्षरशः या बॉलने. कॅमेरामॅनचं कौतुक करेन. हो, यावेळी हा बॉल बॅटरची उंची मोजून गेला आहे. स्क्वेअर लेग पंचांनी वाईड बॉलचा सिग्नल दिलाय. वाईड बॉल, एक्स्ट्रा धाव. धावफलक पुढे येते. टीमची धाव संख्या 21 धावा. चांगला डिसिजन दोन्ही पंचांच्या माध्यमातून. हो, इथे कॅच घेण्याची दाट शक्यता होती परंतु नाही. 1 रन येते. धावफलक 1 ने पुढे 22. विजय पाटील आलाय. सबसे कातिल विजय पाटील. बघूया विजयच्या बॅट मधून किती धावा येतील. विजयच्या माहिती करता 3 बॉल शिल्लक. धावा 22, 3 विकेट. यावेळी कव्हरला खेळलाय फिल्डर आहे आणि त्याने टिपला हा चेल. संपलाय विजयचा खेळ. विकेट डाऊन. गौरव आलाय. 2 बॉल शिल्लक या इनिंगचे. फर्स्ट इनिंग, थर्ड मॅच, सेकंड हाफचा. मोठा पटका खेळायचा होता. चेंडू हवेत राहिलाय. साहिल आहे. साहिल डाऊन दी बॉल. त्याने टिपलाय झेल. आता गौरवचाही संपलाय खेळ.
वेट अँड वॉच करत राहिला. पंच या ठिकाणी इशारा करतायत की षटकाची होते समाप्ती. 3 ओव्हर आणि फलकावरती धावा आहेत 22 जिंकायला 23. म्हणजे चालू सामन्याला बरोबर रेस्ट मिळेल आणि बरोबर 2 टीम आपल्याकडे आहे तर त्यांच्यामध्येच हा टॉस ही लढत. टॉसला यायचा दोन्ही टीम किल्टन बी आणि शिवन साई. किल्टन संघ आपण टॉसला या. कॅप्टन मला वाटतं कॅप्टन वेगळा आहे आणि चिठ्ठीवाला वेगळा आहे. पहिला बॉल वाईट. येस अंपायर मला वाटते लेट टू लेट बट अप टू डेट. वाईट बॉलचा सिग्नल. गॅप शोधलाय इन टू द गॅप. दिल मागे मोर. वेलकम फोर. धाव 5. 1 बॉल 5. ऋषीवर अटॅक केलाय. 2 बॉल. ड्राईव्ह केलाय इनसाइड आउट. इनक्रेडिबल कव्हर ड्राईव्ह. कव्हरचा लवर चमकार. चौकार. 2च बॉल. 1 डॉट गेलाय का? 1 डॉट म्हणजेच 9 धावा 3 बॉल. घुटना टेक. चौका दे. 4 धावा.
यानंतर होणारा मॅच 2 ओव्हरचा असेल. वाईड बॉल. मला वाटते शेवटचा मॅच 2 ओव्हरचा असेल. I Gaudevi Kelton won the toss and choose to bowl first. चौदा रन 5 बॉल. बघूया लवकर मॅच समाप्त होईल का. ओ यावेळी कॅच घेतला तर मॅच बनेल. कॅचेस विन द मॅचेस. विकेट डाऊन. 1 वर 14 धावा. बारा बॉल 9 ची गरज. 12-9. स्पीड अप करा गेम. यानंतरचा मॅच 3 ओव्हर आणि त्यानंतरचा मॅच 2 ओव्हर. एक रन पाहिजे 8. या 8 धावा या 5 बॉल मध्ये होतील की पूर्ण 11 बॉल लागतील हे पाहिलं जाईल. खराब बॉल. आ बैल मुझे मार. चेंडू गेलाय सीमा पार. येईल चौकार. फलक वेगाने पुढे आला. 19 धावा. चौकाराची गरज. बघूया पुढचा बॉल. मॅचची हवा निघणारा चौकार होता. हो ह्यावेळी हा बॉल इम्पॅक्ट जर पाहिला ना तर आउटसाइड द लेग स्टंप. जो बॉल पिचिंग केलाय तिथून पुढे तुमच्याकडे रिव्ह्यू असताना तो देखील गमावला असता. पुन्हा एकदा त्या दिशेने लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. आणखीन एक धूम धडाका. आणखीन एक तडाका. आणखीन एक चौकार. पैसे त्या घेणे देईन. दोन्ही टीम करता टाळ्या झाल्या पाहिजे. जाता जाता स्वतःसाठी टाळ्या वाजवा. सहकार्य करणं फार गरजेचं आहे. सपोर्ट कराल तर अजून नक्कीच शेवटचा मॅच अंधारापासून थोडा का होईना तुम्ही वाचू शकता आणि शेवटचा मॅच देखील तुम्हाला अप्रतिम पाहायला मिळेल. हे ऑन स्क्रीन पाहू शकता.
असोसिएशन मध्ये ही चांगली शिस्त आहे. मोठमोठे संघ पाहिले येतात, खेळून जातात, परंतु असा डिसिप्लिन दाखवत नाही. परंतु या स्पर्धेमध्ये सकाळपासून पाहतोय वसई तालुका असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण बघतोय. आदिवासी क्रिकेटला एक वेगळी चालना, आणि आदिवासी क्रिकेट म्हणजे शिस्तीचं क्रिकेट, शिस्तबद्ध क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळाला. सांगायला लागत नाही इथे की हात हँडशेक करा, लाईनअप मध्ये या, मैदान सोडा. म्हणून संघांचं आणि असोसिएशनचं कौतुक करेन. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन ग्रामीण यांचं नक्कीच हार्दिक